दुसरा प्रश्न आहे, कृती पूर्ण करा. एक आयत दिलेला आहे. आयताची ही लांबी आहे आणि वरची पण लांबी आहे. 2y हे रुंदी आहे आणि हे x+4 पण रुंदी आहे. आणि म्हणतात की x आणि yच्या किमती काढा. x आणि yच्या किमती काढायच्यात आणि माझे क्षेत्रफळ व परिमिती काढा. म्हणजे या आयताचे क्षेत्रफळ व परिमिती काढायचे आहे. तर आपल्याला माहीत आहे की आयताचा असा गुणधर्म आहे की आयताचे सम्मुख बाजू एकरूप असतात. म्हणजेच आयताची ही लांबी 4x - y कशाच्या बरोबर असेल? या लांबीबरोबर, म्हणजे 2x + y + 8 याच्या बरोबर असेल. आणि आयताची ही रुंदी 2y या x+4 बरोबर असेल. मग इथे आपण एक वाक्य लिहूया की आयताचे सम्मुख बाजू एकरूप असतात. आयताचे सम्मुख बाजू एकरूप असतात. याचा फायदा असा होईल की आपल्याला 2 समीकरण मिळतील. एक चलातील 2 समीकरण मिळतील आणि नाही 2 चलातील 2 रेषीय समीकरण मिळतील आणि आपल्याला x आणि yच्या किमती काढू शकतो आपण. पहिल्यांदा आपण ह्या लांबी एकरूप घेऊया आपण. ही लांबी आहे 4x - y 4x - y आणि हे कशाबरोबर असेल? ह्या 2x + y + 8 याच्याबरोबर असेल. 2x + y + 8, कारण ही पण लांबी आहे आणि ही पण लांबी आहे. दोन्ही आयताची लांबी समान असते म्हणून मी मध्ये बरोबर चिन्ह दिले. आता हे सोडून घ्यायचं आपल्याला. 4x ला 4x, हे +2x इकडे 4x आहे, हे +2x आहे, इकडे आल्यावर -2x, हे -y, हे +y डावीकडे आल्यावर -y बरोबर उजवीकडे फक्त 8 राहतो +8, कारण 2x आणि y हे डावीकडे आलेत. 4x - 2x 2x, -y - 2y बरोबर 8. हे आहे समीकरण 1. आता रुंदी समान करून घेऊया. आता हे 2y, ओके, 2y बरोबर हे कशाच्या बरोबर असेल? हे x+4च्या बरोबर असेल. x+4, x पहिल्यांदा घेऊया आपण. हे +x आहे, तो -x होईल. हे 2y डावीकडेच आहे, सो त्याला डावीकडेच ठेवू. +2y बरोबर हे 4ला 4. अशा प्रकारे आपल्याला दुसरं समीकरण मिळालेलं आहे. तर आता पहा, हे आपल्याला 2 चलातील रेषीय समीकरण मिळालेले आहेत 2. आपल्याला हे 2 समीकरण सोडवण्यासाठी कोणत्या तरी एका चलाचं सहगुणक सेम असणे आवश्यक आहे. इथं x चा सहगुणक 2 आहे, इथे x चा सहगुणक -1 आहे. सो आपण या x चलासोबत काहीच करू शकत नाही. तर आता इथं y चा सहगुणक -2 आहे आणि y चा सहगुणक +2 आहे. सो y चा सहगुणक सेम आहे. विरुद्ध संख्या असेल तरी चालेल, पण 2 सेम आहे. मग इथं -2y आहे, इथे +2y आहे. मग आपण जर समीकरण 1 आणि 2ची बेरीज केली तर डायरेक्ट हे -2y +2y कटतो. सो आपण समीकरण 1 व 2ची बेरीज करू. समीकरण 1 व 2ची बेरीज करू, कारण बेरीज केल्यावर हे yचा पद कट होतो. समीकरण 1 आहे 2x - 2y बरोबर 8. समीकरण 2 आहे -x + 2y बरोबर 4. मग जेव्हा आपण बेरीज करतो ना, तेव्हा खालच्या पदांचे चिन्ह बदलत नाहीत. बेरीज करताना जशाच तसं असतात. म्हणजे हे 2x आणि हे -x. मग 2मधून -1 म्हणजे 1 राहतो, 1x म्हणजेच x. हे -2y +2y विरुद्ध पद आहेत. एक -1 +1 कटतात, 0 होतो आणि इथं 8 आणि 4 12. सो xची किंमत मिळाली आपल्याला 12. आता आपल्याला yची किंमत मिळवायची आहे. सो आपण कोणत्या तरी एका समीकरणात ठेवू. आपण समीकरण 2मध्ये ठेवू. x बरोबर 12, x बरोबर 12 ही किंमत
समीकरण 2 मध्ये ठेवू. मग समीकरण 2 आहे -x + 2y = 4. एक्सच्या ठिकाणी आपल्याला 12 ठेवायचं आहे. इथं -x आहे, सो -12 + 2y = 4. -12 म्हणजेच इकडं इथं 2y हे 4 ते -12 इकडं आल्यावर +12 चिन्ह बदलतो. 12 आणि 4 16 2y. मग हे 2y इकडं भागाकार येऊन 2ने 8चा भाग जातो. मग yची किंमत आपल्याला 8 मिळते. 82 16. सो अशा प्रकारे xची किंमत 12 मिळाली आहे आणि yची किंमत 8 मिळालेली आहे. आपण काय करू आता, x आणि yच्या किमती मिळालेल्या आहेत. आता मला माझे क्षेत्रफळ व परिमिती म्हणजे आयताचे क्षेत्रफळ व परिमिती काढायचं आहे. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. म्हणजे आपल्याला लांबी माहीत पाहिजे आणि रुंदी माहीत पाहिजे. सो आपण या आयतासाठी लांबी किती आणि रुंदी किती ते काढूया आपण. लांबीसाठी हे समीकरण घेऊया 4x - y. सो आयताची लांबी आपण या दोन समीकरणापैकी ही पण लांबी आहे, ही पण लांबी आहे. या दोन समीकरणापैकी कोणतं एक समीकरण घेऊ शकतो लांबीसाठी. मी 4x - y घेईन. आयताची लांबी बरोबर 4x - y. आता x आणि yच्या किमती मिळाले ठेवू. 4x म्हणजे 4 गुणिले x. xची किंमत 12 आलेली आहे, सो 12 - yची किंमत 8. 12 चौक 48 - 8 40. 40 इथे एकक दिलेले आहेत का आपल्याला? नाही, एकक दिलेले नाहीत. सो 40 एकक. 40 एकक ही झाली आयताची लांबी. आता काढूया आपण आयताची रुंदी. कारण क्षेत्रफळ आणि परिमितीसाठी मला आयताची लांबी आणि रुंदी माहीत असणे आवश्यक आहे. आयताची रुंदी आहे, आपण कोणतेही घेऊ शकतो. 2y घेऊ शकतो किंवा x + 4 घेऊ शकतो. आपण x + 4 घेऊन टाकू. आयताची रुंदी x + 4. x म्हणजे आपल्याला 12 + 4 12 आणि 4 16 एकक. आयताची रुंदी. दोन y घेतलं तरी 2 गुणिले yची किंमत 8 82 16 एवढंच येतो रुंदी. आता काढायचं आहे आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र माहीत आपल्याला लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आलेली आहे? आयताची लांबी 40 एकक आलेली आहे आणि रुंदी 16 आले. सो 16 चौक 64 640. क्षेत्रफळ चौरसमध्ये असतो, चौरस एकक. हे आहे आयताचे क्षेत्रफळ. आता काढू आयताची परिमिती. आयताची परिमिती. आयताची परिमिती बरोबर सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग 2 कंसात लांबी किती आलेली आहे 40 एकक प्लस रुंदी आलेली आहे 16 एकक. मग 2 कंसात 56 म्हणजे 2 गुणिले 56 बेस्कम 12 बेपन दाणे 11 112 एकक. ओके, हे चौरसमध्ये नसते परिमिती. सो आयताची परिमिती आयताची परिमिती 12 एकक आलेली आहे. अशा प्रकारे आयताचं क्षेत्रफळही काढलो आपण, परिमितीही काढलो आणि x आणि yच्या किमतीही काढलो.